हा? हा? आता डोळं उघडल्यावर पण का? कोण दिसलं? तुम्ही. आ? हा? हा? हो ते म्हणजे आता तुम्ही समोर आहेसा तर तुम्ही दिसताय. आता नाही हो, काल रात्री कोण दिसलं तुम्ही मला सांगितलंच नाही. आता तरी सांगा कोण दिसलं? साब काय सांगू तुम्हाला? जे काय दिसलं ते सांगा. ते नाही पण तुम्ही सांगितलेली आयडिया बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. म्हणजे नक्की त्यात चुकीचं असं काय नाही ना? नाही हो, काहीच चुकीचं नाही. तुम्ही सांगा बरं. म्हणजे माझंच काहीतरी चुकलंय बघा. तुम्ही आता सांगा बरं का लवकर, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हा असे बाय. अहो मग तुम्ही सांगा की. नाही नको, तुम्ही आधी सांगा. मी म्हणजे ते हा ते समजा अंधुक अंधुक दिसलं मला. अहो काय स्पष्टपणे दिसलंच नाही बघा. जाऊ द्या, तुम्ही तुमचं सांगा. राणाजी मी आज खूप खुश आहे. अरे वा, चांगलंय की. काल मी अचानक गेले ना, काम काय होतं ते मी तुम्हाला सांगितलंच नाही. मी फेलोशिप साठी अप्लाय केलं होतं, त्याचा काल रिप्लाय आला. त्यांनी माझी निवड केली आहे राणाजी. अरे वा, म्हणजे नवीन नोकरी लागली म्हणायची. नाही नाही, नोकरी तीच, फेलोशिप वेगळी. माझ्याकरता अत्यंत महत्वाचा चान्स आहे हा. पुढे शिकण्याकरता अत्यंत महत्वाची पायरी आहे. खूप तीव्र इच्छा असली की ती पूर्ण होते असं म्हणतात ना, तसं झालंय माझं. आता मी ट्रेनिंग साठी दिल्लीला जाणार आहे आणि मग तिकडे जर का परत सिलेक्शन झालं ना तर मग परदेशात शिकण्याची नवीन संधी मिळते मला. आयुष्यात ज्या काही इच्छा होत्या ना त्या पूर्ण होताना दिसतायत मला. आणि हे सगळं मी तुम्हाला कधी सांगते ना असं झालं होतं मला. मला? हो, तुम्ही खास आहात ना माझ्याकरता, खास मित्र. कधी जाणार तुम्ही? लवकरच. त्यांचा रिप्लाय येईल बहुतेक याच आठवड्यात. मग याच आठवड्यात निघावं लागेल. मी सांगेन ना तुम्हाला. बर चला, मला उशीर होतोय शाळेला, मी निघते. अहो तुम्ही गेलात तर माझं लगीन कसं होणार? तुम्ही नसलात तर मला कसं कळणार कोणा संग लगीन करायचं ते? विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. काय गो दक्का, लईच खुशीत आहेसा. लॉटरी बिटरी लागली का कुठं पैशाचं बंडल सापडलं रस्त्यात? घरात काय बी चांगलं झालं तर माझं मन खुश होतंय. पैशाची खवखव मला कधीच नव्हती. काय म्हणायचं काय तुम्हासनी? ते तुझं तू समजून घे. मी बापडी कशाला बोलू? कुणाच्या नावानं बोट मोडून येत. मी बापडी काय बोलणार असं म्हणून ही तर तोंडाला फुलूप लावताय आणि मामांजींसमोर तुमची जीभ बरोबर चुरचुर चालती हो. वय साहेब असलं की कुलपाची किल्ली लगेच गावती बघा यासनी. 2 दिवस मामांजींनी किंमत दिली म्हणून स्वतःला या घरची मालकीन समजून नका गोदाक्का. राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी त्यांनी आमच्यावर सोपवली आहे. तुम्हाला उगी आगावपणा कराय कुणी सांगितलं होतं? आधीच किचन बसलेत बळकाव, आता घर बी हळूहळू बळकावतात की काय? अहो मी कशाला घर बळकावू? समजा तुमचंच आहे ना. आव संन्याशाचा आणि कर्म आदाशाचं. इथून पुढं मामांजींना आणि राणा भाऊजींना त्या मास्तरडी बद्दल फूस लावणं बंद झालं पाहिजे. अहो फूस कसली त्यात? राणाच्या मनात काय आहे ते समजून घ्यायला नको काय? आमच्या घरातली मेल्यात काय समधी?
नाही नव, मग आमचं आम्ही बघून घेऊ की. अजून कशात काही नाही आणि तुम्ही त्या मास्तरडीला नवरी बनवून मोकळा झालायचा. तुम्हाला एक घरदार नाही गोदाक्का, पण आमचं घरदार कशापायी मातीत मिळवताय. बहिणी साहेब काय बोलताय? ओ आम्हाला अक्कल शिकवाया जाऊ नका. त्या मास्तरडीचं खानदान बघा आणि आमचं खानदान बघा, काय फरक कळतोय का? का आंधळा झालायचा? वय बघता झाले बी असतील आंधळ्या. तेच 4 दिवस राहिल्यात, ते सुकानं काढा. परत जर वर तोंड करून काय बोलशील तर याद राखा, असली लय डोकी सरळ केल्यात हे ध्यानात असू द्या. गोदाक्का, अहो जरा नीट विचार करा. हे असं नुसतं बोललं की प्रेम होत असतंय वय? ती मास्तरडी सारखी नजर समोर आहे म्हणून राणा भाऊजींना तसं वाटतंय. पण उद्या जर ती गायब झाली तर मग कसलं आलंय प्रेमंदिम? तेव्हा तुम्ही या भानगडीत पडू नका. आम्ही बघतो काय करायचं ते. पर तरी बी गोताकांनी ऐकलं नाहीत आणि मध्येच बोलले तर. जरा चांगलं बोलाय शिक की, नाहीतर जीभ हसडून हातात दे ना. उगाच नसत्या गोष्टी भरवू नका त्यांच्या डोक्यात. चल. काही वाईटावर उठल्या माझ्या रानाच्या. आता कुठं मन जुळायला लागल्यात दोघांची. 2 जुळणाऱ्या जीवांच्या मध्ये हिनं काय बिब्बा घातला नाही म्हणजे मिळवलं. अरे अरे कोण आहे? अरे कोण आहे? राणा? अरे सोड की आता पहिचानलं. सोड. नाही, मी काय विचारतो ते सांग आधी. अरे डोळा तरी सोड आधी. नाही, काय दिसते ते सांग आधी. अरे खुळ्या टाळक्याच्या आग बंद केल्यानंतर कसं काय दिसणार? सोड. ए, चल अरे बस. अरे आता गप बस, मी समज सांगतो. हा, हे बघ, हे असं डोळं मिटायचं आणि मग शांतपणे विचार करायचा आणि नीट लक्ष द्यायचं. मग हळूहळू एक चेहरा दिसतोय. हा, आता मी केलं ना व तसं तू कर आणि कोण दिसते ते सांग. ए राणा, अरे काय पागल झालायस काय? ए, करतो का नाही ते सांग. बर करतो बाबा. हा, ए, हं. हा दिसला दिसला. कोण आहे? कॅटरीना. हा, अरे म्हणजे तुझी साथीदार कटरीना. मतलब ज्या कुणाचा चेहरा दिसतोय ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार असते. काय तू बी राणा, तुला नाही कोणी सांगितलं? अरे अंजली बाईंनी. गंडवलं बाईनी तुला. ए, उगा चेष्टा करू नकस. त्यांनी लई मनापासून सांगितलंय मला. हा, आणि त्या कधीच काय चुकीचं सांगत नाही. हे राणा, अरे मी रोज कॅटरीनाचं पिक्चर बघतोय फोनवर, म्हणून मला ती दिसली असणार. तू बी बघितलंस ना? तुला कोण दिसलं रे? मला मला समजा चुकीचं दिसलं. ए अरे सांग की, कोण दिसलं सांग की. नाही, नको, तू आणखीन चेष्टा करशील माझी. ए नाही, मी नाही चेष्टा करणार. सांग की, सांग की.
हा बघा अरे सांग की नाही म्हणलो ना बघ सांग. ते मला अंजली बाई दिसल्या पण हा त्यो रॉंग नंबर लागतोय. चा अरे ह्यो नंबर एकदम सही लागतोय गड्या. ए काय तर बोल नका. बर मग अजून एकदा करून बघ. अरे 50 या करून बघितलं डोळे बंद केलं तर सारखं त्यांचा चेहरा दिसतोय. अरे रॉंग नंबर एकदा 2 वेळा लागतोय असं सारखा सारखा नाही लागत. म्हणजे म्हणजे तुझा नंबर एकदम करेक्ट आहे गड्या. हे बघ मी तुला सांगत होतो का नाही बाईंच्यामुळे तुझी घंटा वाजत्या. तुलाच पटत नव्हतं आता बघ. ए उगा काहीतरी बघू नकास. हा न बाईंशी काय आपल्याला लगीन नाही करायचं. हा काहीतरी गडबड आहे म्हणून असं दिसतंय. अरे वहीच तो काहीतरी गडबड आहे म्हणून तर त्या दिसतात तुला. ए राणा तू का आता कामाचा नाही राहिलास गड्या. ए गपकी तू शादी कर ले गड्या. गप म्हणतो ना बा. राणा तुझं काय खरं नाही गड्या. अरे नाही यो घोटाळा मिटवायलाच पाहिजे. सांच्याला अंजलीबाईंना गाठून नीट विचारलं पाहिजे. अहो जरा सांभाळून गाडी चालवा ना. अहो काय केलं ते तुम्ही. आता इथे मुलं चालली आहेत त्यांना काही झालं असतं म्हणजे. काय झालं मास्तरीन बाई. काय झालं म्हणून मला विचारताय. गाडी चालवता येत नाही तुम्हाला. अहो चुकून झालं सनेदाकडून द्या की सोडून. सोडून द्या. आता शाळा सुटली आहे मुलं घरी जायला निघाली त्याचंही भान ठेवता येत नाही तुम्हाला. त्यांना काही झालं असतं म्हणजे. काय आलं असतं एखाद्या पोराला लागलं असतं. कोण लागलं काय. ए लागलं कोणाला नाही कशाला मोबाईल देऊ काय. अहो काय बोलताय. म्हणजे कुणाला लागेपर्यंत तुम्ही वाटेल ते करणार का. आमची चूक नाही याच्यात. आपली चूक आहे काय. नाही, ही पूर्ण मध्ये आली तुमच्या. अहो अरे वा आता हे सुद्धा करणार. म्हणजे तुमच्या चुका तुम्ही मुलांवर ढकलणार. प्रतिष्ठित घराण्यातले आहात ना मग समाजात कसं वावरायचं याचंही भान नाहीये तुम्हाला. हा गावच्या रहदारीचा रस्ता आहे. तुमचा गाडी शिकायचा नाही. सगळं कळतं आपल्याला. कळलं काय. कोणाच्या बाला घाबरत नाही आम्ही. कशाला ओरडा लागले. हे बघा तुम्ही जी चूक केलीत ना त्याची फक्त जाणीव करून देते मी तुम्हाला. जरा विचार करा. बाप धर्मात कधी विचार केला नाही आम्ही. करायची गरज बी नाही आपल्याला. हे शुद्ध चुकीचं आहे. आपलं सगळं शुद्धच असतं काय रे. ओ बाई जाऊ दे की. अहो कशाला उगाच विषय वाढवा लागलाय. अहो द्या वाढू दे की. बघू काय करते बाई. हे बघा आता तुम्ही जी चूक केली ती परत तुम्ही करू नये इतकंच माझं म्हणणं. दुरसिंह गायकवाड आहे आम्ही. चूक बरोबर तुम्ही शिकवायचं नाही आम्हाला. कळलं काय. अवकातीत राहायचं तुमच्या. कळलं. द्या चला. ओ बाई चला. त्यांना समजावण्यात काय पॉइंट नाही. चला तुम्ही. हो म्हणला रे. कोणाचा आवाज वाढायला लागलाय. बस. अहो लहान मुलं आहेत ती. सोडा त्यांना आणि जा. चालते वा. नाही जात. काय करणार. सनेदा अहो ऐका माझं. चला इथनं. नाही हो द्या. मला बघायचंय काय करते. कुणाच्या जीवावर एवढी उडायला लागली. 4-5 जराच्या नोकरीच्या तुकड्यावर जगणारी आणि शिफारस बघ हिची. ती बघ
राहणाऱ्या संघ ओळख झाली मग गावची पाटलीन समजू नको स्वतःला. लायकी ओळखून वागायचं आमच्या संघ, कळलं काय? राहणारा भाऊ आहे माझा भाऊ. आम्हाला संस्कार शिकवायची गरज नाही, त्या पोरांना शिकव. हो सनीदा, चला तुमच्या पाया पडतो मी. अहो सगळा गाव गोळा व्हायचा. होऊ दे गोळा गाव. कोणाच्या पायाला घाबरत नाही आम्ही. सांगायला लागलाय येऊ दे काय गोळीच घालतोय एकेकाला. चला हो, पाया पडतो तुमच्या. चला 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 रे. संस्कार शिकवते आपल्याला. अंजलीबाई, अंजलीबाई, बरं झालं तुम्ही भेटलात. ते एक काम होतं तुमच्याकडे. अहो तुम्ही ते सांगितलं नाही का, पण तो रॉंग नंबर लागतोय. हो अंजलीबाई, न काय झालं? राहणार हा काय रे? बाई थांबल्या काय रडायच्या? रडायच्या म्हणजे? सन्निधान भांडलंय त्यांच्या संगत. काय? राहणाऱ्या संघ ओळख झाली मग गावची पाटलीन समजू नको स्वतःला. लायकी ओळखून वागायचं आमच्या संघ, कळलं काय? राहणारा भाऊ आहे माझा भाऊ. सन्निधा तुझा भाऊ आहे म्हणून गप बसलो आम्ही, नाहीतर दुसरं कोण असतं तर डोक्यात धोंडाच घातला असता. सूरज कुठे आहे? धाब्याच्या रस्त्यावरनं गेल्यात सगळी. सूरज खाली उतर. खाली उतर म्हणलं ना. उतर. अरे आपण सांगतो काय झालं काय? गाडी घरी लावा, नंतर ना गाड घे माझी, मग सांगतो काय झालं ते. अरे काय झालं सांग की. चल. हे काय? ए बाईची माफी माग. माफी? मी काय केलं? माफी माग म्हणलं ना वा. अहो झालं काय? समजा कळलंय मला काय झालंय ते. या बाई काय बी सांगतील तू ऐकणारच होय? त्यांनी काय बी सांगितलं नाही मला. तू आधी माफी माग. नाही नको राणाजी, राहू दे. राहू द्या. अहो, असं कसं? अरे पण माझी काय चूकच नाही तर तू कशाला उगाच? अरे भाऊ नसता तर हे बोलायला दात राहिलं नसतं तोंडात. माफी माग म्हणलं ना वा. रानाचा एका बाई पाहिजे स्वतःच्या भावाला तू. ए उगा आता डोसकं फिरव नगास. एकदा सांगितलं ना वा, बाईंची माफी माग. माझं चुकलं बाई, माफ करा मला. तुमचे भाऊ आहेत ते, त्यांना असं माफी मागायला लावायची गरज होती का? चूक झाली तर माफी मागायलाच पाहिजे. तो भाऊ असू दे किंवा दुश्मन,
पण तुम्ही असं करायची खरंच काही गरज नव्हती. अहो असं कसं? तुमच्यासाठी मी केलं. तुम्ही खास आहे आपल्यासाठी.